नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुख्य परीक्षा कंबाईन या परीक्षेसाठी ज्या पॉलिटी सिरीजमध्ये आपण मागे बघितलेल्या सिरीजमधला नुसार पहिला पार्ट बघितला, त्यानंतर आज आपण ह्या दुसऱ्या भागाकडे वळतोय. बघूयात या दुसऱ्या भागामध्ये मुख्य परीक्षेशी संदर्भातील ज्या महत्वाच्या घटकांवर जे परत परत प्रश्न आलेले आहेत. काही प्रश्न रिपिटेटिव्ह फॉर्मॅटमध्ये आलेत, काही प्रश्न संभाव्य स्वरूपामध्ये कसे येऊ शकतात, याच्यावर एक ओव्हरऑल आढावा आपण या माध्यमातून घेतोय. काय आहे या पद्धतीच्या घटकांवरती आयोगाने सातत्यानं काही प्रश्न विचारलेले आहेत. हा सेक्शन पूर्व परीक्षेमध्ये पण आलेला आहे. या सेक्शनवर मुख्य परीक्षेला देखील या पद्धतीनंच प्रश्न विचारले जातील. या पद्धतीचा एक शक्यता विचारात घेऊन आपण काही घटकांना समोर ठेवून त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याच्यावरती एक चर्चा, त्याच्या संदर्भात PYQs आणि भविष्यातील प्रश्न या संदर्भात आपण काही घटकांची चर्चा करूयात. मित्रांनो, कल्पना आहेच आपल्याला की राज्यशास्त्र इतर घटकांमध्ये आपण मागच्याच संदर्भात लेक्चरमध्ये आपण एक राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया बघितली होती. त्याच्यामध्ये साधारणतः वेटेज असणारे घटक भारतीय राज्यघटना, भारतीय राजकीय व्यवस्था, न्याय व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध संस्था, आयोग, संघटना आणि सुसंबंधित कायदे आणि संकीर्ण किंवा इतर घडामोडी, इतर बाबी याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न ज्याच्यावरती विचारलेत. आपण पहिल्या भागामध्ये भारतीय राज्यघटनेच्या पार्श्वभूमीवरती निर्मिती प्रक्रिया, त्याच्या संदर्भातील साधारणतः घटना समिती, संविधान सभा, त्या संदर्भातील प्रश्न हे थोडेसे विस्ताराने बघितले होते. आता आपण भारतीय राज्यघटनेतील नंतरचा जो महत्वाचा सेक्शन येतोय तो म्हणजे 1 ते 51 ए पर्यंतच्या कलमांच्या माध्यमातून आपण आढावा घेतोय की याच्यावरती कसे प्रश्न आतापर्यंत वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये आले होते आणि याच्यावरती काय प्रश्न येऊ शकतात. संघ आणि त्याचे क्षेत्र हे आपल्याला माहिती आहे. कलम 1 ते 51 ए ही जी महत्वाची कलम आहेत ना, 1 ते 51 ए ही कलम यासाठी महत्वाची आहेत कारण टोटल आपण 1 पासून ते 51 ए पर्यंत जी कलम बघतोय ही कलम आपल्याला पूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये ही प्रत्येक कलम आणि उपकलमांवरती आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमधून प्रश्न विचारलेले आहेत. कलम 1 ते 4 भाग क्रमांक 1 यालाच आपण त्या ठिकाणी भाग क्रमांक 1 मधील हा घटक आहे. काय आहे भाग क्रमांक 1? याच्यामध्ये येणाऱ्या या बाबी आहेत किंवा याला आपण या पद्धतीने भाग 1 असं करूयात. संघ आणि त्याचा भूप्रदेश आत्ताच त्या ठिकाणी वादाचा मुद्दा सुरू आहे. तुम्हाला कल्पना आहेच मित्रांनो की सध्या भारताचं इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ या पद्धतीने इंडिया दॅट इज भारत अशी सुरुवात असणारं कलम 1 मधली 1 ते 4 भाग 1 मध्ये भारताची ओळख आहे. अलीकडे आलेल्या 2024च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारताचं त्या ठिकाणी इंडियाच्या ऐवजी भारत असा शब्द वापरण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते. G20च्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रपतींकडून जे निमंत्रण पत्र विविध राष्ट्रांच्या प्रमुखांना पाठवण्यात आली त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या ऐवजी गव्हर्नमेंट ऑफ भारत असा उल्लेख आढळतो. जनरली माहिती आहे आपल्याला की भाग 1 मध्ये भारत शासन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया GOI असा उल्लेख आहे, पण या ऐवजी आता मात्र तो उल्लेख कसा होतोय गव्हर्नमेंट ऑफ भारत असा उल्लेख आहे. दॅट इज द प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी द प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केलेला आढळतोय. अगदी ही घटना आहे सप्टेंबर 2023 मध्ये या ठिकाणी G20च्या दिल्लीमध्ये होत असणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करतोय. या 1 ते 4 कलमांच्या संदर्भात कदाचित तुम्हाला किंवा त्याही पुढच्या 2024च्या पूर्वपरीक्षा असेल कंबाईनची किंवा त्यानंतर येणारी मुख्य परीक्षा या पद्धतीने करंट सिनेरिओमध्ये हा भाग 1 चर्चेला येतोय. हा बदल कधी झालेला आहे सप्टेंबर 2023 या पद्धतीनं
सप्टेंबर 2023 याच्यामध्ये उल्लेख आढळतो. म्हणून 1 ते 4 महत्वाचा आहे. काय आहे 1 ते 4? तुम्हाला कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट असा उल्लेख पुढीलपैकी कुठल्या कलमामध्ये आढळतो? पहिला मुद्दा, पहिला प्रश्न. किंबहुना असाही उल्लेख येऊ शकतो, इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट पुढीलपैकी कुठल्या भागामध्ये याचा उल्लेख आढळतो? यावर हा प्रश्न येऊ शकतो. तिसरा मुद्दा, अगदी अलीकडेच आपल्याला चीनने नवीन नकाशा जाहीर केलेला आहे, ज्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग दाखवलेला आहे. कदाचित याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की अरुणाचल प्रदेशचं पूर्वीचं नाव काय होतं, किंवा नेफा नॉर्थ ईस्ट फ्रंटियर स्टेट त्या एजन्सी, ज्याला त्या ठिकाणी नेफा असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आढळतोय. पुढीलपैकी कुठल्या राज्याला पूर्वी नेफा या नावाने ओळखलं जात होतं? सध्या सप्टेंबर 2023 मध्ये चीननं जाहीर केलेल्या त्यांच्या मानचिन्हांमध्ये, मानपत्रामध्ये किंवा नकाशामध्ये त्या ठिकाणी ज्याचा उल्लेख आपण अरुणाचल प्रदेश करतोय, कदाचित त्याला प्रश्न येऊ शकतो की सध्या अरुणाचल प्रदेश या नावाने ओळखलं जात असणारं राज्य पूर्वी कुठल्या नावाने ओळखलं जात होतं? नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी असा ज्याचा उल्लेख केला जात होता तो अरुणाचल प्रदेश. याशी संदर्भात 1 ते 4 कलमाशी कदाचित त्या ठिकाणी या पद्धतीनं प्रश्न येऊ शकतो. त्याशिवाय राज्यांच्या सीमा बदलण्याचा मुद्दा येतोय. अलीकडेच त्या ठिकाणी तुम्हाला कल्पना आहे की नवीन राज्य निर्मितीचा प्रस्ताव त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशातून त्या ठिकाणी चाललाय. कदाचित समजा महाराष्ट्रातूनच वेगळ्या विदर्भाची मागणी होतीये, मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की विदर्भाच्या मागणी संदर्भातल्या वेगळ्या राज्याच्या मागणी संदर्भातला मुद्दा तापवला जातोय राजकीय दृष्टिकोनातून. त्याच्यावरती प्रश्न आला तर पुढीलपैकी कुठल्या कलमामध्ये याबाबत बदल करावा लागेल? यामध्ये निगडीत असणारं परिशिष्ट कुठलं आहे? भाग 1 ते 4 मध्ये बदल केल्यास राज्यसभेतील जागांमध्ये बदल करावा लागेल. याची निगडीत असणारं परिशिष्ट क्रमांक 1 देखील आहे. परिशिष्ट क्रमांक 1 याच्यामध्ये आपल्याला बदल करावे लागतील. म्हणजे याच्याशी निगडीत प्रश्न कसा येऊ शकतो की जर समजा महाराष्ट्रातून वेगळा विदर्भ जर निर्माण करावा लागला किंवा करण्यात आला तर कुठल्या परिशिष्टांमध्ये बदल करावे लागेल? तर परिशिष्ट 1 मध्ये आपल्याला बदल करावे लागेल. याशिवाय परिशिष्ट 4 मध्ये देखील बदल करावा लागेल, कारण राज्यसभेतील राज्यनिहाय जागांच्या तरतुदी या ठिकाणी या परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये आहेत. तर राज्याचं नाव, राज्यांचं त्या ठिकाणी रचना याच्याबद्दलचा संदर्भ परिशिष्ट 1 मध्ये येतोय. हा भाग 1 परिशिष्ट 1 परिशिष्ट 4 कलम क्रमांक 1 ते 4 याच्याबद्दल कदाचित प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आहे आपल्या 1 ते 4च्या संदर्भातील मुद्दा. दुसरा मुद्दा, याच्यामध्ये 5 ते 11 संदर्भात नागरिकत्व बद्दल काही प्रश्न आयोगाने पूर्वी विचारलेले आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला पाकिस्तानमधून भारतात आल्यानंतर कोणत्या कालावधीपर्यंत भारताचं नागरिकत्व त्या ठिकाणी दिलं जात होतं? 26 जानेवारी 1950 ला भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर जर पाकिस्तानमधील एखाद्या व्यक्तीला भारतात यायचं असेल तर कुठल्या पद्धतीनं नागरिकत्व स्वीकारता येईल? किंबहुना 15 ऑगस्ट 1947 तसेच 15 ऑगस्ट 1947 नंतर आणि कुठल्या तारखेपर्यंत पाकिस्तानमधील नागरिकाला विना विसा, विना परवानगी डायरेक्टली भारतात येता येत होतं? याबद्दलचा कदाचित प्रश्न याच्याशी निगडीत असू शकतो. अखंड भारत ही संकल्पना देखील अलीकडेच त्या ठिकाणी चर्चेला येते. यावेळेस अलीकडं केंद्र सरकारनेच एक बदल केलेला आहे. पुढीलपैकी कुठल्या देशातील धार्मिक प्रताडितांना भारताचं नागरिकत्व प्रदान केलं जाईल याच्याबद्दल केंद्र सरकारने तरतूद केलेली आहे. उदाहरणार्थ, भारतीय नागरिकत्व संशोधन कायदा जो त्या ठिकाणी 2019 नंतर सत्तेवर आलेल्या केंद्रामधील नरेंद्र मोदी सरकारने केलाय. तर कुठल्या देशातील नागरिकांना त्या देशात अल्पसंख्याक आहे म्हणून
धार्मिकदृष्ट्या पीडित करण्यात येत आहे, अत्याचारग्रस्त झालेले आहेत, त्यांना भारतात प्रवेश दिला जाईल आणि भारतीय नागरिकत्व प्रदान केलं जाईल. कदाचित नागरिकत्वाबद्दल असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, कोणते कोणते देश आहेत सांगता येईल का? मग कदाचित पुढीलपैकी कुठला देश नाही असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कुठला देश, कुठल्या कुठल्या देशातून हे नागरिक भारतात आल्यास भारत सरकार त्यांना विशिष्ट अटी शर्तीनुसार भारतीय नागरिकत्व प्रदान करू शकतं. याच्याबद्दलची महत्वाची नावं तुम्ही लक्षात ठेवावीत अशी आहे. एक निश्चितच अफगाणिस्तान बद्दलचा संदर्भ आहे. अफगाणिस्तान या देशातून आल्यास, पाकिस्तानमधून आल्यास, बांगलादेशमधून आल्यास या देशातील धार्मिकदृष्ट्या प्रताडित नागरिक जर भारतात आल्यास त्यांना भारताचं नागरिकत्व प्रदान केलं जाईल, असं भारतीय नागरिकत्व कायदा मध्ये बदल करणारा, मूळ भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये बदल करून या पद्धतीने या भागाशी भविष्यातील प्रश्नाचा रोख असू शकतो करंट अफेअर्सच्या सिनेरिओमध्ये. ठीक आहे, या पद्धतीनं नागरिकत्वाबद्दलचं चेंजिंग सिनेरिओमध्ये येणारे प्रश्न. तसेच नागरिकत्वाबद्दलचा म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न त्या ठिकाणी येतोय. रोहिंग्या मुस्लिमांच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने अलीकडेच त्या ठिकाणी टिप्पणी केली होती. रोहिंग्या मुस्लिम जे त्या ठिकाणी मूळ रखाईन नावाचा ब्रह्मदेशातील किंवा म्यानमारमधील एक प्रांत आहे, तेथील हे अल्पसंख्याक असणारे त्या देशातील रोहिंग्या मुस्लिम जे भारतात त्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी भारतात नागरिकत्वासाठी अर्ज केलाय. तर याही बद्दल त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये खटला सुरू आहे. याही पार्श्वभूमीवर या 5 ते 11च्या संदर्भात प्रश्न येऊ शकतो, ही एक शक्यता हे करंट सिनेरिओमध्ये आपल्याला माहिती असणारी असावी अशी एक बाब आपण म्हणू शकतो. मित्रांनो, 5 ते 11 नागरिकत्वानंतर मूलभूत हक्कांकडे वळूयात. 12 ते 35 कडे वळतोय. 12 ते 35 मध्ये त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात? आत्ताच त्या ठिकाणी एक प्रश्न चर्चेला येतोय की मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुणबी मराठा अथवा त्या ठिकाणी मराठा या वर्गाला आरक्षणासाठीच्या मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं महाराष्ट्रभर झालेली आहेत, महाराष्ट्रभर होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढीलपैकी कुठल्या कलमानुसार प्रशासकीय आरक्षणांमध्ये बदल करता येऊ शकतो किंवा केला तर मराठा समुदायातील कुणबी मराठा या वर्गाला आरक्षण दिलं जाऊ शकतं? आपल्याला कल्पना आहे मित्रांनो, अलीकडच याबद्दलची मोठ्या आरक्षणाच्या साठीची वेगवेगळ्या समुदायांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. नंतर कुठल्या कलमानुसार प्रशासनामध्ये येणाऱ्या व्यक्तीला आरक्षणाचा लाभ दिला जाऊ शकतो? कलम 16चा संदर्भ तुम्हाला कल्पना असेल तर प्रशासकीय सेवेमध्ये समान संधीची तरतूद आहे कलम 16 नुसार. पण आपल्याला जर या पद्धतीने मराठा समुदायातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला जर प्रशासकीय सेवेमध्ये आरक्षण द्यायची असतील तर आपल्याला कलम 16 मध्ये बदल करावा लागेल. याशिवाय मित्रांनो, एक समुदाय आहे, तो म्हणजे त्या ठिकाणी दुसरा एक समुदाय आरक्षणासाठी प्रयत्न करतोय, आरक्षणाचा प्रवर्ग चेंज करण्यासाठी प्रयत्न करतोय. तोच त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्याला धनगर समुदाय असं म्हटलं जातं. काही राज्यांमध्ये याच धनगर समुदायाला धनगड असं देखील म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ आंध्र प्रदेशामध्ये याच धनगर समाजाच्या इक्विव्हॅलंट असणारा एक याच पद्धतीने शेफर्ड कम्युनिटी आहे, मेंढपाळ कम्युनिटी आहे, तिथं त्यांना ST शेड्यूल ट्राईब्स हा दर्जा दिलाय. महाराष्ट्रामध्ये अलीकडे 2021-22 या पद्धतीनं आंदोलनं झाली आहेत आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये स्थान देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी देखील पुढे येते, म्हणजे कलम 16च्या संदर्भात. तसेच अस्पृश्य प्रवर्गासाठी कदाचित तुम्हाला त्या पद्धतीनं प्रश्न विचारला जाईल की कलम 17 नुसार अस्पृश्यता निवारणाबद्दलची तरतुदी दिलेल्या आहेत. तर पुढीलपैकी कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो
की आत्ता चर्चेला आलेला, कारण सुप्रीम कोर्टाने याच्याबद्दल निकाल दिलेला आहे की जाहीररित्या सार्वजनिक ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचा जातीनुसार सार्वजनिकरित्या जाहीर त्याचा जर त्या ठिकाणी शब्दाचा वापर केला जात असेल, जातीनुसार जातीने उल्लेख केला जात असेल, तर त्या ठिकाणी कुठल्या कलमाचं उल्लंघन ठरेल, तर कलम 17चं त्या ठिकाणी उल्लंघन ठरेल. याशिवाय अलीकडेच प्रायव्हेट डेटा बिल त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडण्यात आलं होतं. आपल्याला कल्पना आहे पुढील पैकी जीवनविषयक, ज्या अर्थपूर्ण जीवन जगण्याविषयक अर्थपूर्ण जीवन जगण्याविषयकचं एक कलम आहे, जीवन जगण्याचा अधिकार. अलीकडेच मित्रांनो याच्याशी निगडीत असणारे कलम 21 आहे. काय घडामोडी घडतायत? सुप्रीम कोर्टानं देखील त्या ठिकाणी करोनाच्या कालावधीमध्ये झालेल्या वाताहतीमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा उत्तरेकडच्या राज्यामध्ये अशी कंडिशन आली होती की गंगा नदीमध्ये लाखो प्रेत त्या ठिकाणी अंत्यसंस्काराविना सोडण्यात आली होती. आणि यावेळेस अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल करण्यात आली होती आणि त्यानुसार व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार प्रदान करण्यामध्ये सरकारने आरोग्याच्या सुविधा देणं हे बंधनकारक करण्यात यावं, अशा पद्धतीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे गेली होती. आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यघटनेतील कलम 21चा त्या ठिकाणी उल्लेख करून सांगितलं की अर्थपूर्ण जीवन जगत असताना, व्यक्तीला सन्मानानं जीवन जगत असताना, त्याला पॅन्डेमिक सारख्या साथीच्या रोगाच्या परिस्थितीमध्ये सरकारने आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. आणि कलम 21चा उल्लेख आपल्याला तिथे केलेला आढळतो. या पद्धतीनं 12 ते 35 मधील या कलमांचा खास करून त्या ठिकाणी संदर्भ आढळतो. वादग्रस्त ठरणारे अनेक अलीकडेच त्या ठिकाणी धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्याक असणाऱ्या समुदायाबद्दल अलीकडेच मोठ्या प्रमाणावरती प्रस्तावित असणाऱ्या CRPC कायद्यामध्ये त्याला आणि दंडसंहितेमध्ये, भारतीय दंडसंहितेमध्ये बदल केलेला आहे, ज्याला झुंडबळी म्हटलं जातं. विशिष्ट अल्पसंख्याक समुदायाला घेरून एकत्र घेऊन त्यांना मारणं हा त्या ठिकाणी कलम 25 ते 28 मध्ये दिलेल्या अल्पसंख्याक समुदायाला त्या ठिकाणी अल्पसंख्याक म्हणून जे अधिकार दिले होते त्याचं ते उल्लंघन ठरतंय. आणि म्हणून 25 ते त्या ठिकाणी असणाऱ्या 25 ते 28 मध्ये असणाऱ्या कलमानुसार अल्पसंख्याक समुदायाला विशिष्ट संरक्षण प्रदान करण्याची जबाबदारी कुणाकडे चालली आहे? त्या ठिकाणच्या शासन यंत्रणेकडे झाली आहे. आणि म्हणून कलम 25 ते 51 मध्ये केलेल्या तरतुदीनुसार त्या अल्पसंख्याक समुदायाला संरक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही सरकारची असेल, असाही निकाल त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने दिलाय. याशिवाय अल्पसंख्याक समुदायांना त्या ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण देत असताना एक मुद्दा त्या ठिकाणी प्रस्तावित आला, राईट टू एज्युकेशन ऍक्ट. याच्याबद्दल पुढे कलम 29 आणि 30 याच्यामध्ये काही खटले माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे आले. राईट टू इन्फॉर्मेशन सारखाच राईट टू एज्युकेशन RTE ऍक्ट त्या ठिकाणी पारित करण्यात आला. आणि यानुसार आर्थिकदृष्ट्या असक्षम प्रवर्गातील व्यक्तींना, मुलांना, विद्यार्थ्यांना खाजगी शिक्षण संस्थांमध्ये देखील काही जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. तर याबाबत सुप्रीम कोर्टाने देखील आदेश दिलेला आहे. हा खटला उभा राहिला होता. कलम 29 ते 30 नुसार अल्पसंख्याक समुदायांना खाजगी शिक्षण संस्था स्थापन करून सांस्कृतिक, धार्मिक रीतिरिवाज, चालीरीती, शिक्षण, लिपी, भाषा जतन करण्याचा अधिकार आहे. पण हा कायदा केल्यामुळे अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल असं या शिक्षण संस्थांचं म्हणणं होतं. याबद्दल देखील कलम 29 ते 30 संदर्भात निकाल देत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार
आर्थिकदृष्ट्या असक्षम घटकांना या अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये देखील शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे आरक्षण द्यावीत, निशुल्क प्रवेश द्यावा याबद्दलचा आदेश अलीकडेच त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे. हाही मुद्दा या ठिकाणी मूलभूत हक्कांच्या संदर्भात चर्चेला आलेला आहे. आपल्याला कल्पना आहे याबद्दल आयोगाने देखील परीक्षेमध्ये विशिष्ट पद्धतीनं यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आपण मार्गदर्शक तत्वांकडे वळतोय. काय आहे मार्गदर्शक तत्व? कलम 36 ते 51 मध्ये या संदर्भात अलीकडं पुन्हा एकदा वादाला आलेला मुद्दा किंवा त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये सध्या प्रचंड वादविवाद होत आहेत तो मुद्दा म्हणजे आपल्याला कल्पना आहे समान नागरी कायदा, ज्याला कॉमन सिव्हिल कोड असं म्हटलं जातं. कॉमन सिव्हिल कोड, समान नागरी संहिता, समान नागरी कायदा असं देखील त्याला म्हटलं जातं. कलम क्रमांक हा आहे 44 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे की या सर्व समुदायांमध्ये काय आहे समान नागरी कायदा. सरकारने कदाचित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, अलीकडच एका राज्याने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. गुजरातने त्या ठिकाणी समिती स्थापन केलेली आहे. याबद्दलचा कायदा पारित करण्याची प्रक्रिया उत्तराखंड या राज्यामध्ये 2022 मध्ये कलम 44 लागू करण्याबाबतची प्रक्रिया उत्तराखंड सरकारने सुरू केलेली आहे. कलम 44 शी निगडीत असणारं हे महत्वाची तरतूद आहे. कदाचित तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल, पुढीलपैकी कुठल्या राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू केलेला आहे? उदाहरणार्थ पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 कर्नाटक, 3 गोवा आणि 4 तामिळनाडू. मग याच्यापैकी तुम्हाला समान नागरी कायदा लागू केलेलं राज्य कुठलं आहे हे ओळखायचं आहे. याच्या संदर्भातला प्रश्न म्हणजेच गोव्याबद्दलचा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याशिवाय मित्रांनो 0 ते 6 वयोगटातील 0 ते 5 ते 6 वयोगटातील बालकांच्या जीवन जगण्याच्या अधिकाराबद्दल एक प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी विचारला होता. 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या जीवन जगण्याच्या अधिकाराबद्दल प्रश्न विचारला होता. तोही कुठल्या कलमाशी निगडीत येतोय मित्रांनो? काही कल्पना आहे का? कलम त्या ठिकाणी कुठला आहे? तर कलम क्रमांक 45 मध्ये तरतूद दिलेली आहे की 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या जीवन जगण्याविषयक सरकारने त्या ठिकाणी त्यांना मदत करणं अपेक्षित आहे. याशिवाय 6 ते 14 वयोगटातील बालकांच्या शिक्षण विषयक तरतुदी देखील सरकारने कराव्यात, प्राथमिक शिक्षणाबद्दलच्या तरतुदी कराव्यात अशी देखील तरतूद या कलम क्रमांक 45 मध्ये केलेली आढळते. मित्रांनो याशिवाय मार्गदर्शक तत्वामध्ये अलीकडेच आपल्याला माहिती आहे कलम 21A मध्ये आपण बदल करून नवीन त्या ठिकाणी 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलेलं आहे. पण 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या आरोग्यविषयक सुविधांबद्दल काय बदल करावेत याबद्दल मार्गदर्शक तत्वाला अनुसरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला निर्देश केलेले आहेत. हा आहे कलम 45 चा संदर्भ. अलीकडच त्या ठिकाणी जे सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गांना शासनानं विविध संधी उपलब्ध करून द्याव्यात यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना सरकारने नंतर अलीकडे केलेली आहे. याला पुढीलपैकी कुठल्या मार्गदर्शक तत्वानुसार अनुसूचित जाती जमातीच्या उद्धारासाठी सरकारने प्रयत्न करावेत असं हे कलम जर विचारलं तर याबद्दल कलम क्रमांक 46 चा उल्लेख तुम्हाला या ठिकाणी केलेला आढळेल. या कलम 46 नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या हितरक्षणासाठी सरकारने कृती करण्याबाबतचा आढावा घ्यावा असा निर्देश त्या ठिकाणी दिलेला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी अलीकडे पुन्हा कलम 1 आहे की ज्याच्यानुसार एक तरतूद करण्यात आलेली आहे की ज्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखालची न्यायपालिका आणि कार्यपालिका, पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ याच्यामध्ये एक तरतूद केलेली आहे की ज्यानुसार निवडणूक आयोगाच्या नियुक्त्यांबद्दल
वाद निर्माण झालेला आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त, केंद्रीय इतर निवडणूक आयुक्त यांच्या निवडीबद्दल अलीकडच सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला निर्देशित केलेलं आहे. तसेच केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय इतर माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला निर्देशित केलेलं आहे की केंद्रीय मुख्य माहिती व केंद्रीय इतर माहिती आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये, निवडीच्या प्रक्रियेमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायमूर्ती यांचं पीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सर्व न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यामध्ये सत्तेची विभागणी करणारं मूलभूत स्वरूपाचं कलम कुठलं आहे, ज्याला आपण सत्ता विभाजनाचा सिद्धांत म्हणतो, त्याच्याशी निगडीत असणारं कलम सांगता येईल का तुम्हाला? आठवतंय का बघा? तर कलम क्रमांक 50 आहे की ज्याच्यानुसार ही विभागणी केलेली आहे. बघा कलम 50 मध्ये याच्यामध्ये कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यामध्ये सत्तेची विभागणी करणारं निर्देश अलीकडेच 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे. याशी निगडीत बाबी आपण याच्यानुसार करतोय. कलम 51 नुसार आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्याबाबत सरकारला निर्देश देणारं कलम क्रमांक 51 आहे. अलीकडेच केंद्र सरकारने सोव्हिएत संघराज्य, पूर्वी ज्याला म्हटलं जात होतं त्या रशिया आणि युक्रेनमध्ये एक वाद चालू होता आणि या संदर्भातील त्या ठिकाणी युक्रेनमध्ये अडकलेल्या 2022 मधला हा विषय आहे. 2022 मध्ये युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये खास करून मेडिकल एज्युकेशन, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले जे विद्यार्थी होते ते तिथं अडकले होते आणि सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी सरकारला, केंद्र सरकारला निर्देशित केलं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती शांतता व सौहार्द राखण्यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करतंय जेणेकरून युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी पुन्हा भारतात वापस येऊ शकतील. यासाठी केंद्र सरकारने एक फेमस असं अभियान त्या ठिकाणी राबवलं होतं आणि ज्याला आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सुखरूपरित्या युक्रेनमधून भारतात पुन्हा आणण्यात आलं होतं. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की आंतरराष्ट्रीय शांतता राखण्यासाठी भारत सरकार जो प्रयत्न करणं अपेक्षित आहे, कुठल्या कलमानुसार असं करणं सरकारकडनं अपेक्षलेलं आहे घटनाकर्त्यांनी, ते कलम आहे कलम 51. असं हे थोडंसं कलम 12 ते 35 आणि 36 ते 51 मध्ये या पद्धतीनं आपण तरतुदी बघितलेल्या आहेत. याशिवाय मूलभूत कर्तव्यांबद्दल आपल्याला कल्पनाच आहे की मूलभूत कर्तव्यांचा समावेश कुठल्या देशाच्या राज्यघटनेवरनं आपण घेतलंय, याबद्दल त्या ठिकाणी कुठली समिती स्थापन केली होती आणि मग किती मूलभूत कर्तव्य, मुख्यतः त्या ठिकाणी 10 मूलभूत कर्तव्य होती. याशिवाय 51A बद्दलचं देखील कर्तव्य व्यक्त केलेलं आहे. याच्याबद्दल मित्रांनो 2021 मध्ये 21-22 मध्ये एक खटला केरळ उच्च न्यायालयामध्ये आला होता आणि केरळ उच्च न्यायालयामध्ये हा खटला आला होता की तेथील अल्पसंख्याक समुदायातील एका विद्यार्थ्यांच्या समूहाने राष्ट्रगीत गाण्यासाठी जेव्हा विद्यार्थी उभे राहिले सामूहिक राष्ट्रगानासाठी, राष्ट्रगीत गायनासाठी, त्यावेळेस त्यांनी राष्ट्रगीत गायलं नाही म्हणून तेथील शाळा व्यवस्थापनाने त्या विद्यार्थ्याला शाळेतून रेस्टिगेट केलं, काढून टाकलं. हा तो वादाचा मुद्दा होता. सदर विद्यार्थ्यांच्या पालकांनी हा मुद्दा केरळ उच्च न्यायालयापुढे उपस्थित केला. मग सरकारी पक्षाचं असं म्हणणं होतं की मूलभूत कर्तव्य राज्यघटनेतील कलम क्रमांक 51A मध्ये व्यक्त केल्यानुसार राष्ट्रगीताचा मान राखणं, राष्ट्रगीताबद्दल आदर व्यक्त करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे, मूलभूत कर्तव्य आहे संविधानिक तरतुदीनुसार, जरी ते मार्गदर्शक तत्वामध्ये असलं तरी. या केसमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकाच्या वतीनं त्या ठिकाणी बाजू मांडणाऱ्या वकिलाचं असं म्हणणं होतं की आमच्या अशिलानं राष्ट्रगीत गात असताना कुठलाही अडथळा आणलेला नाही. इतर विद्यार्थी राष्ट्रगीत गात असताना त्यांना थांबवलेलं नाही, पण फक्त
त्यांच्या धार्मिक रीतिरिवाजानुसार राष्ट्रगीतासारख्या या गायनातून त्यांच्या धर्मातील प्रतीकांना विरोध होतोय असं त्यांचं मत आहे, धार्मिक मत आहे, आणि म्हणून ते राष्ट्रगीत गात नाहीयेत. याबद्दल केरळ उच्च न्यायालयाने सांगितलं की विद्यार्थ्यांनी इतरांना राष्ट्रगीत गाण्यास विरोध केला नाही, इतरांच्या राष्ट्रगीताच्या गायनाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणलेला नाही, म्हणून जर त्यांना कलम 25 ते 28 नुसार काही धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार दिले असतील आणि त्यांच्या धार्मिक भावना राष्ट्रगीत गायनातून दुखावल्या जात असतील तर त्यांनी राष्ट्रगीत न गाणं हा काही राष्ट्राचा अपमान होत नाही आणि मूलभूत कर्तव्याचं उल्लंघन होत नाही असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. याशी निगडीत असणारा एक कलम किंवा एक तरतूद तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा पद्धतीनं आपण सध्याच्या परिप्रेक्षामध्ये मित्रांनो सिलेबस तोच आहे, कंटेंट तुमच्या ओळखीचा आहे, पण करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून एक वेगळा अँगल तुमच्या पुढे मांडण्याचा या माध्यमातून आपण एक वेगळा प्रयत्न करतोय. बघूयात तर मग पुढं काय तरतुदी आहेत. या भारतीय राजकीय व्यवस्था पहिल्यांदा या ठिकाणी या घटकांकडे बघत असताना काही मुद्दे आपण बघूयात. राष्ट्रपतीच्या प्रक्रियेमध्ये अलीकडे झालेले काही अशा घटना ज्या तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये उपयुक्त ठरू शकतील. उदाहरणार्थ राष्ट्रपती निवडीच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे उमेदवार आता सध्या भारताचे सध्याचे राष्ट्रपती म्हणून कार्यरत असणाऱ्या माननीय द्रौपदी मुर्मू या कुठल्या राजकीय पक्षाच्या आघाडीचं उमेदवार होत्या, तर त्या NDA नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सच्या त्या ठिकाणी उमेदवार होत्या. तर या विरोधात पुढीलपैकी विरोधी पक्षाचा किंवा विरोधी आघाडीचा उमेदवार कोण होते, काही कल्पना तुम्हाला आहे याबद्दल कदाचित आयोग प्रश्न विचारू शकतं. विरोधी पक्षाच्या उमेदवारांची 4 पर्याय अ, ब, क किंवा 1, 2, 3, 4 या पद्धतीने नावं देऊ शकतात आणि तुम्हाला ओळखायचं आहे की कोण आहे विरोधी पक्षाचा उमेदवार ज्यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये सध्याचे राष्ट्रपती असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता. यांचं त्या ठिकाणी ज्याला आपण NDAच्या विरोधात UPA असं म्हणलं जातं, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, याचा उमेदवार होते त्या ठिकाणी पूर्वीचे यशवंत अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा हे त्या ठिकाणी UPAचे राष्ट्रपती पदाच्या निवडीच्या प्रक्रियेतील विरोधी पक्षाचे उमेदवार होते, त्या अर्थाने UPAचे उमेदवार होते. कदाचित असा प्रश्न तुम्हाला याच्यावरती डेटा ओरिएंटेड क्वेश्चनिंग मध्ये येऊ शकतो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी राष्ट्रपती पदाच्या बद्दल अलीकडे झालेल्या घडामोडीनुसार कदाचित देशातील अनुसूचित जमातीमधील राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या पहिल्या राष्ट्रपती कोण आहेत याच्याशी निगडीत कदाचित प्रश्न येऊ शकतो. किंबहुना द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पद ग्रहण करण्यापूर्वी कुठल्या राज्याचं राज्यपाल पद भूषवलेलं आहे याच्याशी कदाचित निगडीत प्रश्न येऊ शकतो. किंबहुना राष्ट्रपतीपदी आलेल्या द्रौपदी मुर्मू यापूर्वी पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत होत्या? मग पर्यटन, उद्योग, व्यापार आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये कुठे निगडीत होत्या, कार्यरत होत्या? तर आपल्याला माहिती आहे की द्रौपदी मुर्मू या शिक्षक म्हणून काम करायच्या, शिक्षण क्षेत्राशी निगडीत त्यांचा संबंध होता. अशा या राष्ट्रपती पदाबद्दलच्या त्या ठिकाणच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकणाऱ्या किंवा संभाव्य स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेतील बाबी असं म्हणून आपण त्याला गृहीत धरू शकतो. उपराष्ट्रपती पदाबद्दल अलीकडेच निवड झालेली आहे. राष्ट्रपतीनंतर उपराष्ट्रपती पदाच्या देखील निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकांमध्ये आपल्याला कोण निवडून आलेलं आहे याबद्दलची कल्पना आहेत. याबद्दल कोण निवडून आलं आहे हे काय सांगता येईल याच्यात तर निगडीत असणारी बाब अशी आहे की आपल्याला उपराष्ट्रपतीपदी आत्ता जी निवड झालेली आहे ती कुणाची? जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांच्या विरोधात कुठल्या उमेदवाराने निवडणूक लढवली होती? उपराष्ट्रपती पदी आलेले जगदीप धनखड
राज्यपाल म्हणून कुठल्या राज्याचा कार्यभार त्यांच्याकडे दिलेला होता? राज्यपालपदी आलेले जगदीप धनखड मूळतः पुढीलपैकी कुठल्या राज्यातून येत आहेत याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशाही पद्धतीनं त्या ठिकाणी प्रश्न उपराष्ट्रपती पदाबद्दल येऊ शकतो. उपराष्ट्रपती याशिवाय येणारे प्रश्न संभाव्य स्वरूपाचे म्हणता येईल किंवा अशा पद्धतीचे या सेक्शनवरती आयोगाला जर प्रश्न विचारायचे वाटले तर ते इथं विचारू शकतात. पंतप्रधान आणि मंत्रिपरिषदेमध्ये त्या ठिकाणी संभाव्य स्वरूपाचे झालेले बदल, जे मंत्रिमंडळात झालेले बदल आहेत, कदाचित तुम्हाला अशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतो की संसदीय पद्धतीमध्ये संसदेचे नवीन रचना वगैरे याच्याशी निगडीत असणाऱ्या मंत्रिमंडळातील एक घटक येऊ शकतो. उदाहरणार्थ संसदीय कामकाज मंत्री म्हणून कोण कार्य करत आहे, त्या ठिकाणी पुढीलपैकी कुठल्या मंत्र्याकडे संसदीय कामकाज मंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी पहिला पर्याय नितीन गडकर, दुसरा पर्याय त्या ठिकाणी असणारे पियुष गोयल, तिसरा पर्याय प्रल्हाद जोशी आणि चौथा पर्याय पुरुषोत्तम रुपाला, असं जर पर्याय त्या ठिकाणी विचारले गेले तर तुम्हाला योग्य पर्याय सांगावा लागेल. संसदीय कामकाज मंत्री म्हणून प्रल्हाद जोशी हे त्या ठिकाणी कार्यकर्ता आहेत. अलीकडेच त्या ठिकाणी संसदेमध्ये झालेले अनेक मोठ्या प्रमाणावरती वादविवाद असतील, निलंबनं असतील, त्या ठिकाणी संसदीय कामकाज मंत्री म्हणून प्रल्हाद जोशींची भूमिका चर्चेला आली होती. त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने संसदीय कामकाजाचं नियोजन करणं अपेक्षित आहे, असा देखील त्या ठिकाणी एक प्रवाह समाज माध्यमांमधून पुढे आला आणि प्रल्हाद जोशींबद्दलचं नाव पुढे आलं. तर कुठल्या राज्यातून येत आहेत प्रल्हाद जोशी संसदीय कामकाज मंत्री म्हणून कार्य करणारे? तर हे कर्नाटकातून रिप्रेझेंट करतायत, कर्नाटकातून हे येत आहेत. तर यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे. मंत्रिपरिषदेमध्ये कदाचित प्रश्न येऊ शकतो की केंद्रीय पातळीवरती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि उद्योग मंत्री म्हणून किंवा मध्यम व त्या ठिकाणी असणारे लघु उद्योग मंत्रालयाची जबाबदारी असणारे मंत्री कोण आहेत? कदाचित एका बाजूला तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून मंत्रिमंडळामधील राज्यमंत्र्यांची नावं आणि ब मध्ये ते भूषवत असणारे त्या ठिकाणचे मंत्रालय. उदाहरणार्थ इथं रावसाहेब दानवे एक, त्यानंतर तिथे येत असणाऱ्या डॉक्टर भारती पवार असतील, तिथे येत असणारे रामदास आठवले असतील, असे महाराष्ट्रातून केंद्रामध्ये राज्यमंत्री पद भूषवणाऱ्या राज्यमंत्र्यांची नावं आणि गट ब मध्ये ते कुठला विभाग भूषवतायत याच्याबद्दलची यादी दिली जाऊ शकते. आणि मग तुम्हाला जोड्या लावामध्ये हे सांगणं अपेक्षित आहे की हे कुठले मंत्री कुठल्या विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. हा देखील मंत्रिपरिषदेमधील या पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो, अशी एक त्या ठिकाणी शक्यता किंवा एक त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने या विषयाकडे बघू शकतो. संसदेमध्ये अलीकडेच त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे संसद द्विगृही असते. लोकसभा आणि राज्यसभा या माध्यमातून ही कार्यरत करते. लोकसभेबद्दल अलीकडेच त्या ठिकाणी नवीन लोकसभेची रचना असणार एक नवीन, ज्याला वास्तू म्हणतो आपण, ती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. तुम्हाला हा प्रश्न याच्याबद्दल येऊ शकतो की मूळ संसदेची वास्तूची स्थापना कुणाच्या कारकिर्दीमध्ये झाली होती? अलीकडेच त्या ठिकाणी विस्टा प्रोजेक्ट म्हणून, सेंट्रल विस्टा या नावाने हे संसदेच्या नवीन इमारतीची त्या ठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात आला होता. त्याला सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट CVP असं म्हटलं जातं. याच्याबद्दल एक प्रश्न दुसरा आहे की सेंट्रल विस्टा प्रोजेक्टमध्ये नवीन झालेल्या संसदेच्या लोकसभेमध्ये किती आसन संख्या करण्यात आलेली आहे, राज्यसभेच्या आसन क्षमतेमध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एक महाराष्ट्रीयन व्यक्ती देखील इन्व्हॉल्ड आहे, आर्किटेक्चर म्हणून कार्यरत असणारा. त्याच्याबद्दल कदाचित तुम्हाला याच्याबद्दल रिवाइज करणं अपेक्षित आहे. सेंट्रल विस्टा प्रोजेक्टमध्ये संसदेच्या रचनेमध्ये नवीन जी वास्तू आहे त्याच्यामध्ये अपेक्षिलेला खर्च किती होता आणि प्रत्यक्षामध्ये किती कोटीचा हा प्रकल्प आहे याच्याबद्दल थोडंसं वाचन अपेक्षित आहे. याशिवाय सेंगॉल या शब्दावरनं अलीकडेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एक मुद्दा चर्चेला आला होता.
तर सेंगॉल हे काय आहे नेमकं? सेंगॉल जे कुठल्या राज्याशी संबंधित आहे ते संसदेच्या नवीन वास्तूमध्ये आल्यानंतर लोकसभेचे सभापती असणाऱ्या ओम बिर्लाकडे सुपूर्द करण्यात आलंय. आणि मग हे सेंगॉल कुठल्या राज्यातून त्या ठिकाणी येतंय, काय आहे सेंगॉल बद्दलच्या त्या ठिकाणी पहिल्यांदा कधी सेंगॉल संसदेमध्ये आणण्यात आलं आणि आता त्याचा संदर्भ काय, याच्याशी निगडीत देखील संसदेच्या रिलेटेड चालू घडामोडीचा संदर्भ देऊन येऊ शकणारे प्रश्न. सर्वोच्च व उच्च न्यायालयाबद्दलच्या प्रश्नाचा जर साधारणतः अभ्यास केला तर अलीकडेच त्या ठिकाणी महाराष्ट्रातील कुठला व्यक्ती सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीपदी सध्या कार्यरत आहे, तर याच्याबद्दलचं करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून आलेला DY चंद्रचूड, धनंजय यशवंत चंद्रचूड, DYC या नावाने ते ओळखले जातात. धनंजय यशवंत चंद्रचूड हे त्या ठिकाणी यांचे वडील धनंजय चंद्रचूड देखील त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यरत होते. सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायमूर्ती हे मूळ महाराष्ट्रीयन आहेत. कदाचित त्याच्या संदर्भातील कितवे सरन्यायमूर्ती ते आहेत, त्यांचं कार्यकालाबद्दल येऊ शकतं, कधी त्यांची नियुक्ती झाली आहे आणि एकूण साधारणतः कार्यकाल किती असेल वगैरे त्या ठिकाणचे प्रश्न येऊ शकतात. सध्यातील सर्वोच्च न्यायालयाची रचना असेल, सर्वोच्च न्यायालयाकडे महत्वाचे असणारे 370व्या कलमाबद्दलचं गेलेलं त्या ठिकाणची याचिका असेल, समान नागरिक कायद्यासंदर्भातलं सर्वोच्च न्यायालयाचं मत असेल, अगदी सर्वोच्च न्यायालयामध्ये कार्यरत असणाऱ्या न्यायमूर्तींनी राजकारणापासून दूर राहावं, किमान 2 वर्ष तरी कुठलीही राजकीय पद ग्रहण करता कामा नये, याबद्दल धनंजय यशवंत चंद्रचूड खंडपीठानं याच्याबद्दल काही निकाल दिलेले आहेत. याच्याशी संदर्भात चालू घडामोडीचा संदर्भ आहे. उच्च न्यायालयाच्या रचनेबद्दल म्हणाल किंवा उच्च न्यायालयाबद्दल म्हणाल तर याच्यामध्ये अलीकडेच उच्च न्यायालयाच्या कामकाज प्रणालीमध्ये नवीन उच्च न्यायालयाच्या स्थापनेबद्दलचं तरतुदी आहेत. उदाहरणार्थ अलीकडेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचं एकत्रित न्यायालय म्हणून कार्यरत असणारं उच्च न्यायालय कुठलं आहे? तेलंगणामध्ये जे कार्यरत असणारं जे उच्च न्यायालय होतं, जर नवीन स्थापन झालेल्या आंध्र या राज्यामध्ये ते शिफ्ट करताना किंवा त्या ठिकाणी स्थलांतरित करताना कुठल्या ठिकाणी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना प्रस्तावित केलेली आहे, याच्याबद्दलचे प्रश्न याशी निगडीत येऊ शकतात. तसेच उच्च न्यायालयाबद्दल अलीकडे एक बदल झालेला आहे, तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की बॉम्बे हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली 2 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी होते. राज्य म्हणजे त्या ठिकाणी महाराष्ट्र आणि गोवा, याशिवाय दादरा नगर हवेली, दीव व दमण अशी 2 केंद्रशासित प्रदेश आणि 2 राज्यांचा ज्याच्यावरती नियंत्रण होतं. त्या बॉम्बे हायकोर्टाबद्दलचा प्रश्न कदाचित येऊ शकतो. सध्या मात्र दादरा नगर हवेली, दीव व दमण असं एकत्रितपणे एक त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश स्थापन झालाय, म्हणून 2 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश अशी बॉम्बे हायकोर्टाच्या नियंत्रणाखालील भूप्रदेशाबद्दल आपण कल्पना देऊ शकतो. याच्याबद्दल काही प्रश्न आल्यास याच्याशी निगडीत या चालू घडामोडीचा संदर्भ देऊन बाबी आपल्याशी चर्चा करणं हाच त्या ठिकाणचा उद्देश आहे. अलीकडेच त्या ठिकाणी कनिष्ठ न्यायव्यवस्थे न्यायालयामध्ये काही बदल झालेले आहेत. नव्याने त्या ठिकाणी भारतीय दंड संहितेमध्ये, भारतीय पुरावा कायद्यामध्ये, क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये केलेले बदल असतील, याच्याशी निगडीत न्यायपालिका आणि कायद्याशी निगडीत बाबी तुमच्या समोर येऊ शकतात. कनिष्ठ न्यायपालिकेमध्ये साधारणतः आयोगाने आतापर्यंत फार काही मोठे किंवा मेजर प्रश्न विचारलेले नाहीत, परंतु तरी देखील कनिष्ठ न्यायालयाच्या नियंत्रणाखाली असणारे जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि सत्र न्यायालय याच्याबद्दल प्रश्न कदाचित त्या ठिकाणी विचारला पूर्वी गेलेला आहे. सत्र न्यायालय पुढे आणि जिल्हा न्यायालयाच्या संदर्भातील काही प्रश्न, याशिवाय फास्ट ट्रॅक कोर्टावरती प्रश्न आलेला आहे. विशेष न्यायालयाची स्थापना याच्याबद्दल जलदगती न्यायालय म्हणतो आपण, आणि याशिवाय विशेष न्यायालयाची स्थापना असेल. विशेष न्यायालयाच्या स्थापनेबद्दलचे अधिकार कोणाला असतात? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 333 कशासाठी आहे, 334 कशासाठी आहे, किंवा 335 मध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत त्या कनिष्ठ न्यायपालिकेबद्दल, अशा पद्धतीचे प्रश्न देखील इथे विचारलेले आहेत. याशिवाय मित्रांनो, आपण पुढच्या पॉइंटमध्ये काय बघणार आहोत तर
याशिवाय जे मुद्दे आपण काही चर्चेला घेणार आहोत ते पुढच्या भागामध्ये मुख्य परीक्षेतील राहिलेल्या काही भागांना आपण तिथं त्या आधारित चालू घडामोडीच्या संदर्भात त्या घटकाशी निगडीत काही विषयांवर चर्चा करणार आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये निश्चितच येणाऱ्या कंबाईन मुख्य परीक्षेला होईल. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. पुढच्या भागामध्ये आपण पॉलिटीशी राहिलेल्या काही भागांविषयी चर्चा करूया.